भंडारा गोंदिया स्थानिक स्वराज्य मतदारसंघाचे उमेदवार अविनाशजी ब्राह्मणकर आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, एकूणच जर बघितलं असेल तर भाजपने जे आहे ते चांगलीच कंबर जे आहे ते भंडारा गोंदियामध्ये कसलेली आहे। अशातच आपल्यासमोर आता एक अपक्ष उमेदवाराचे आव्हान असणार आहे, कारण की ते सुद्धा जिल्हा परिषद सदस्य आहेत, आपल्या खांदा लावून काम केलं। कसं बघते या संपूर्ण निवडणुकीकडे आपण? भंडारा गोंदिया विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये सर्वात आधी तर मी आभार मानतो सर्व मोठ्या नेत्यांचं, ज्यांनी माझ्यासारख्या एका साधारण कार्यकर्त्याला ही उमेदवारी दिली। निवडणुका सुरू झालेल्या आहेत आणि सर्व उमेदवार आपापल्या पद्धतीने मतदारांच्या संपर्कात आहे। आमच्या पक्षाकडनं म्हणजे भारतीय जनता पार्टी असो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असो किंवा शिवसेना शिंदे गट असो, महायुतीच्या सर्व नेत्यांनी कंबर कसलेली आहे। सर्व कार्यकर्ते, मी स्वतः उमेदवार, आम्ही दिवसरात्र एक करून सगळ्या नगरपंचायत, नगरपरिषदा आणि जिल्हा परिषदचे सर्व सदस्य, या सर्व लोकांशी आम्ही संपर्कामध्ये आहे। आणि या छोट्याशा बाईटच्या माध्यमातून सांगतो की आमचा विजयसुद्धा निश्चित आहे, कारण जी संख्या आहे ती संख्या आमच्या बाजूनी डबलपेक्षा जास्त आहे। सत्तेचा दुरुपयोग होत आहे असा प्रकार आरोप सुद्धा तुमच्या विरोधकांनी तुम्हाला लावलेला आहे। नाना पटोले स्वतः या संपूर्ण निवडणुकीत जे आहेत ते लक्ष लावून आहेत, ते सुद्धा जे आहे गनामी कावानी करून हे निवडणूक जिंकण्याच्या एका अर्थाने प्रयत्न करतात। याकडे आपण कसं बघता? नानाभाऊ काँग्रेसचे नेते आहेत, ते त्यांचा प्रयत्न करतील, पण खऱ्या अर्थानं विचार केला तर जर त्यांनी पूर्ण ताकद झोकली असती तर कदाचित काँग्रेसच्या उमेदवाराची माघार झाली नसती। काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांनी विड्रॉल केला फॉर्म, त्यांचे प्रॉमिनंट अपक्ष उमेदवार होते, त्यांनी पण फॉर्म उचलला, माघार घेतली। आणि आता जे उभे आहेत तो आमचा उमेदवार, या हिशोबाने त्यांचा प्रयत्न सुरू आहे। त्या सध्या आता सगळे नगरसेवक असतील किंवा जिल्हा परिषद सदस्य असतील, सध्या यांना सहलीसाठी नेण्याचे सुद्धा नियोजन भाजपकडनं करण्यात आलेलं आहे। आज अनेक सदस्य आहेत ते बाहेर गेले आहेत। का बरं भाजपला त्या ठिकाणी भीती आहे असं वाटतं तुम्हाला? सहलीला जाणार हा कदाचित तुमचा गैरसमज आहे। आम्ही आजपर्यंत कुठेही गेलो नाही, परंतु पक्षाच्या काही मिटिंगा सगळ्या सदस्यांना मिळून होत असतात। त्याच्यासाठी आताही इथे आमची एक छोटीशी मीटिंग होती, मगाशी आलो, आता आम्ही चाललो। अशा सहलीबद्दल मला काही अजून कल्पना नाही। किती मतदानी आपण जे आहे ते या संपूर्ण निवडणुकीत जे आहे ते विजयाला असं तुम्हाला अपेक्षित वाटतं? आजच्या तारखेला आमच्याकडे 300 पेक्षा जास्त सदस्य आमच्या सोबत आहेत। 456 ही टोटल आहे मतदारांची, आणि 300 पेक्षा जास्त आमच्याकडे आजच्या तारखेला आहेत। त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे विजयाची पूर्ण 100% खात्री आहे। हे होते आपल्यासोबत अविनाश ब्राह्मणकर। आपण बघू शकता की नाना पटोले यांच्या विरोधात विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत त्यांनी निवडणूक लढवली। यंदा भाजपने त्यांच्यावर विश्वास ठेवून जे आहे ते विधान परिषदेची निवडणूक दिली, आणि विश्वास आहे त्यांना की विधान परिषद निवडणुकीत पुन्हा एकदा जे आहे ते अविनाश ब्राह्मणकर हे झेंडा रोवतील असा त्यांच्यावर विश्वास आहे। कॅमेरा मंगेश मोहितेचा तेजस मोतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।